मराठा आरक्षणात अडसर ठरत असेल तर राजीनामा देईल. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांचं आता मोठं वक्तव्य. कर्नाटकमध्ये राजकीय हालचालींना वेग. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी गुरुवारी बोलावली विधिमंडळाची बैठक. कोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री असल्याचा रामदास कदमांचा आरोप. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून रामदास कदम संतप्त. पंतप्रधान बोलतात एक आणि करतात एक. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. एक देश एक निवडणुकीवरून शरद पवार यांचा हल्लाबोल. कोकणातील महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. विरोधात लढायचा असेल तर लढा, पण गद्दारी करू नका. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल. निवडणुका घ्यायला सरकार तयार नसेल तर ही हुकुमशाही. हरियाणा काश्मीरच्या निवडणूक घोषणेवरून राऊतांचा हल्लाबोल. झारखंडमध्ये हेमंत सोरेनचा पक्ष फोडणार असल्याचाही राऊतांचा आरोप. दिल्लीत आज काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची महत्त्वाची बैठक. बैठकीत 4 राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक. नवाब मलिकांच्या मतदारसंघात आज राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेची नवाब मलिकांकडून जोरदार तयारी. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकींना मानाचं पान. थेट अजितदादांसोबत झिशान सिद्दीकींना स्थान दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. लाडक्या बहिणींना मोफत गॅस दिल्याने विरोधक गॅसवर. योजना फसवी म्हणतात आणि फॉर्म भरायला सर्वात पुढे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. मुंडे भाऊ बहिणींकडून रक्षाबंधन साजरा. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंनी बांधली धनंजय मुंडेंना राखी. मुंबईतील निवासस्थानी मुंडे भाऊ बहिणींकडून रक्षाबंधन साजरा. मंत्री अनिल पाटील यांच्याकडून रक्षाबंधन सण साजरा. जळगावच्या अमळनेरमध्ये महिलांनी अनिल पाटलांना बांधल्या राख्या. धारावीकरांसाठी दहिसरमधील जगात नाक्यावरील जागेची चाचपणी. धारावीकरांना जागा देण्यास दहिसरकरांचा विरोध. धारावीकरांना जागा देण्याचा प्रस्ताव स्थगित करण्याची मागणी. पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृद्धाला वाचवण्यात यश. नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ येथील घटना. नाल्याला अचानक पूर आल्याने अडकला होता वृद्ध. जळगावमधील अमळनेर येथे लाडक्या बहिणींनी मंत्री अनिल पाटील यांना बांधल्या राख्या. मंत्री अनिल पाटील यांना राखी बांधण्यासाठी महिलांची गर्दी. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी लहान मुलांसोबत साजरा केला रक्षाबंधन सण. शाळकरी मुलांनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी. नारळी पौर्णिमेनिमित्त आज वरळीमध्ये नारळ फोडण्याच्या अनोख्या स्पर्धेचं आयोजन. मागील 50 वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन. शिर्डीच्या साई मंदिरात रक्षाबंधनाचा उत्साह. साईच्या चरणी एका भाविकांकडून 35 किलोची राखी अर्पण. मंत्री दादा भुसे यांनी लाडक्या बहिणींना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. शेकडो महिलांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत रक्षाबंधन केलं साजरं. भोंदूबाबाला अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं. भोंदूबाबाकडून अंधश्रद्धा पसरवत नागरिकांची फसवणूक. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. मंदिर व्यवस्थापकाने केला खुलासा. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर मंदिर प्रशासनाला जाग. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात. 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस सुरू. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सिंधुदुर्गात दुर्घटना. मालवण येथील सर्जेकोट समुद्रात मच्छीमारांची बोट बुडाली. गुन्हेगारासोबत जेवण केलं तर तुरुंगातच जावं लागणार. नितेश राणेंनी अनिल देशमुख आणि संजय राऊतांना डिवचलं. गुंड गौतम भटकर सोबतचे फोटो पोस्ट करत जोरदार टीका. नागपूरच्या मनकापूरमधून 3 लाखांचं ड्रग्ज जप्त. ड्रग्ज तस्करी प्रकरणी एका आरोपीला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.